यार मग खोटं का बोललो खोटं. तू गाडीसाठी प्रेम केलंस. ब्रँड्स कॉर्नर ते दिसत होता 2000 रुपीजला, जे की इथे कितीला माहिती गेस करा. मारामारी झाली यांची. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहेत तुम्ही? आय होप सगळे मस्त असतील. तर आता तुम्हाला सिनेरियो सांगतो. आता मी जस्ट सकाळ घरी उठून ब्रश करत होतो. सौरव बोला चल जरा बाहेर काम आहे, आपण जाऊन येऊया. कुठे घेऊन आलाय बघा, मला सलून मध्ये घेऊन आलाय. भाई शॉर्ट्स वर आहे लिटरली. काय बघा शॉर्ट्स आहे ते दिसतंय का विरार मध्ये. एकच वादा पारस दादा. कुठला गड करतो पारस? थांब जरा बोल तरी तोंडाने. टापस का? टेपर नाही टॅपर. टेपर तो टेपर बोलतोय. मी टॅपर बोलतो. आज जायचंय ना पारसची. पारस फुल आज बिल्डिंग सेट करून आलाय. चालला आता पोरीला भेटायला म्हणून केस विषय कापला नाही ना. अरमानी एक्सचेंजचा वॉच 15,000चा, शर्ट 2,000चा, पॅन्ट 4,000ची. ते सगळं घालून तिला पूर्ण खाऊन टाकेल स्वतःच्या आउटफिट मध्ये. लास्ट टाइम तू कुठला घेऊन गेला? 250. ड्यूक 250. आता हंटर 350. ती पण जॅन 3 गाईस. ती मित्राची घेऊन गेला देवराची. सगळी त्याचीच आहे. मित्र काय नाही, मित्र म्हणजे त्याची. आता कुठली हंटर घेऊन चाललाय? समर्थ अश्विन आमच्या गावात अश्विन गाडी देतोय. हंटर 350 भाई. ते विचारत नाही तुला कोणाची गाडी आहे? हा तिला बोलतो सब मेरा आहे. मग काय ते आय होप ती ब्लॉग बघत असेल. मी काय बोलतोय ती बोलली मी सांगणार माझ्या दोन्ही गाड्या नाही. मग ती बोलणार की अरे यार मग खोटं का बोललो खोटं. तू गाडीसाठी प्रेम केलंस. बोलणार असं. तू गाडीसाठी मला प्रेम केलंस असं समजलं. आणि काय बोलली ना, हा गाडीसाठी काय बोललो घरी जा मग आता परत भेटू नको. अच्छा म्हणजे गेम नंतर प्रेम. गाईस तर आपण आता फ्रेश वगैरे होऊया, घरी जाऊन नंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. गाईस तर आता मी फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलोय आणि आता मी ट्रेनमध्ये AC ट्रेन पकडली. तर तुम्हाला बाकीचा शूट नाही दाखवला आम्ही, कारण की बस स्टॉपवर गेलो, बस पण अचानक आली. नंतर आम्ही टाईम बघितलं ट्रेनचं. तर ट्रेनचं टाईम होतं 2 मिनिटात येणार होती ट्रेन. ती पण आमची सुटली विराट फास्ट. तर इतका प्लॅटफॉर्म गर्दी होती ना, कारण की मेगा ब्लॉक आहे ना त्यामुळे. तर आम्ही पॉवर आलो, एकदम खून पसीना झाला. आम्ही पकडली AC ट्रेन. नाही बाहेर तर पकडली AC. पण आपल्याला जायचं होतं विरारला. आणि विरारला जायचं आपल्याला कारण की तिथे एक स्टोअर आहे, अमेझिंग स्टोअर आहे. तिथे खूप सारे असे क्लोथ्स असतात, व्हेरायटी आहेत तिथे तुम्हाला जसे पाहिजे अफोर्डेबल त्यामध्ये. पण तो विरारमध्ये आहे आणि त्या शॉपचं नाव आहे ब्रँड्स कॉर्नर. तर आपल्याला आता तिथे जायचं आहे. तर तुम्हाला काय तिकडचं सगळं दाखवतो आम्ही. तर आता आपण सध्या ट्रॅव्हलच करतोय. एकदा तिथे शॉपवर पोचलो तुम्हाला तिकडचं कलेक्शन दाखवतो. तर आता नेक्स्ट स्टेशन आहे विरार आणि आपण तिथे आता पोचलो आहे. तर आपण जाऊया आणि त्या शॉपमध्ये आता तुम्हाला दाखवतो कसं काय असणार आहे काय नाही. आणि सौरव एक्साइटेड आहे की नाही? मग बस काय भाई, तुझी खुशी ती माझी खुशी. बस पण चला आता डायरेक्ट आपण जाऊया ब्रँड्स कॉर्नरमध्ये. विरार स्टेशनवरती आलो आहे आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे. एकदम स्टार्टिंगचा डब्बा पकडा तुम्ही ट्रेनचा. आणि जराशी इथे पार्टी आलात ना तर इथे एक जायला गल्ली आहे, एक्झिट लिहिलं असं. विरार वेस्टला येतं ठीक आहे या साईडला. तर आपल्याला इथून ना लेफ्ट आणि राईट दिसतं ऑप्शन. तर आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि या साईडला आपल्याला वॉक करत जायचं आहे. बघा ही गल्ली दिसते ना इथे, हे आतमधून जायचं. आणि तिथून एंट्री केली होती आणि आपण इथे पोहोचलो. तर बघा इथे एक शॉप आहे ज्या नाव आहे ब्रँड्स कॉर्नर. तर आपल्याला इथे आता यायचं आहे आणि तुम्हाला इकडे आता व्हेरायटीज दाखवतो क्लोथ्सची. आणि इथे दिवाळी सेल पण चालू आहे, तर तुम्ही या सीझनमध्ये येऊ शकतात. डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला. आणि हा यांचा इंस्टाग्रामचा नेम आहे, इथे पण तुम्ही सर्च करू शकता आणि स्कॅन पण करू शकता स्क्रीनशॉट घेऊन. गाईस तर आता आपण आलो आहे ब्रँड्स कॉर्नरमध्ये आणि आता आपण स्टार्ट करणार आहे टी शर्ट पासून. तर तुम्हाला आपण आता टी शर्ट शो करणार आहोत. तर फर्स्ट टी शर्ट बघा ही आहे, जी की याच्यावरती बघा चांगले वेगळे असे पॅटर्न्स पण आहेत. आणि माझ्याकडे पण अशी टाईपची एक टी शर्ट आहे. तर ही तुम्हाला इथे भेटेल 600 रुपीजमध्ये. आणि याच्यात अजून पण व्हेरायटी आहेत आपल्याकडे, ते पण तुम्हाला शो करतो मी. तर बघा याच्यात अजून एक येते ब्राऊन कलरमध्ये घे आहे ठीक आहे. ही फ्रंटवरून अशी आहे आणि बॅकला अशी काहीतरी प्रिंट आहे. तर बॅक प्रिंटवाले टी शर्ट पाहिजे ते लोक पण इथून घेऊ शकतात. आणि आपल्याला अजून इथे व्हरायटी खूप सारे भेटतील, तर तुम्ही इथे बघू शकता. आणि इतकं सारं इथे कलेक्शन पण आहे ऑलरेडी. आणि अजून तुम्हाला अजून टी शर्टचे कलेक्शन दाखवतो अफोर्डेबल रेटमध्ये. नेक्स्ट कलेक्शन दाखवतो मी, जो की आहे 1200ला 3 ठीक आहे. तर स्टार्टिंग करतो आपण इथून. तर हा टी शर्ट आहे शर्ट टाईपमध्ये. तर बघू शकतो असं आहे, ऑलमोस्ट पोलो सारखा वाटतो पण हा जरा वेगळा आहे. आणि याचा कपडा पण खूप छान आहे.
आणि प्रिंट पण तुम्ही बघू शकतात. आता नेक्स्ट आहे गाईज, जे की आहे 1000 रुपीजमध्ये 3 टी शर्ट भेटणार आहेत. आणि बघा ही अशी टी शर्ट असणार आहे. हे जे शर्ट आहेत ना, हे आहेत 500 रुपीजला एक. आणि ह्याच्यात बघा हे सगळे कलेक्शन आहे असे, हे चायनीज कॉलरमध्ये पण येतात. आणि हे सगळे हाफ शर्ट असणार आहेत, त्याच्यात पण तुम्हाला अजून खूप सारे पॅटर्न भेटतील. अँड गाईज लुक एट दिस शर्ट. हा जो शर्ट आहे ना, मी H&Mला बघितला होता, तर मला तिथे दिसत होता 2000 रुपीजला. जे की इथे कितीला माहिती आहे, गेस करा, ओनली 500 रुपीज. तर तुम्ही हा पण घेऊ शकतात. आणि याच्यात अजून पण खूप टाईप्स भेटेल तुम्हाला, जसं की ब्ल्यू लाईन्स असतात, फॉर्मल्समध्ये अजून कलर असतात ब्लॅक अँड व्हाईट. तर हे सगळे तुम्हाला 500 रुपीजला भेटेल. आणि याच्यात अजून पण खूप सारे कलेक्शन आहे. तुमचा बजेट इफ जास्त असेल, कोणाला गिफ्ट करायचं काही, तर असे तुम्ही US पोलोचे शर्ट पण घेऊ शकता, जे की एकदम असे ब्रँडेड आहेत. आणि यांचं रेटिंग असणार ओनली 850 रुपीज. अँड जे लोकांना ऑफिससाठी लागतात ते लोक असे टाईपचे शर्ट्स घेऊ शकतात. आणि याचा रेट ओनली 500 असणार आहे. घरी वेअर करायला टी शर्ट हवेत ना, ते लोक असे पण घेऊ शकतात. 1000 रुपीजला 3 आहे. आणि ह्याच्यामध्ये पण बघा सगळे तुम्हाला असे मार्बल्स अँड ज्या टाईपच्या तुम्हाला असे घरी वेअर करायला हवे, किंवा असे नॉर्मल तुमच्या पोरांना वगैरे हवे, तर तुम्ही हे पण वेअर करू शकतात. तर बघा इतके खूप सारे कलेक्शन आहे असे बघायला गेलं तर. पोलोमध्ये पण टी शर्ट्स आहेत इतके छान छान. तर तुम्ही 1000 रुपीजला तुम्हाला 3 भेटतात, तर अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि इथे इतके सारे कलेक्शन्स आहेत, तुम्ही विजिट करू शकतात. बघा किती छान छान टी शर्ट्स आहेत, दिवाळीमध्ये पण तुम्ही असे वेअर करू शकतात. आणि हा कलर तर बघा किती मस्त आहे, सेक्सीच वाटतं एकदम. नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला एखाद्या शॉर्ट्सचा दाखवतो, तर तुम्ही शॉर्ट्स पण घेऊ शकतात. तर बघा अशा टाईपचे काही शॉर्ट्स आहेत. आणि ह्याच्यात अजून पण कलर आहेत. तर त्यात येतात फर्स्ट ऑफ ऑल हा ग्रेवाला, दॅन असा ब्ल्यू कलरचा पण आहे. आणि आपल्याकडे रेड कलरचे पण शॉर्ट्स आहेत. तर तुम्ही शॉर्ट्स पण असे हवेत तर तुम्हाला भेटतील, जे की रेटिंग आहे 200 रुपीज. नेक्स्ट आहे ट्राउझर पॅन्ट्स, जे की ऑलमोस्ट फॉर्मल सारखे दिसतात. कुठून पण तुम्ही बोलू नाही शकत की ते फॉर्मल नाही आहेत. ठीक आहे, हिला पण तुम्ही असे इन वगैरे करून वेअर करू शकतात. आणि याच्यात पण ऑल साईज अवेलेबल आहेत. आणि याच्यात मल्टिपल कलर्स पण भेटतील तुम्हाला. याच्यात 50 पीस अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. इव्हन तुम्हाला अजून एक दाखवतो ग्रे. ह्याच्यावरती तुम्ही ब्लॅक शर्ट पण वेअर केलं ना इथूनच घेऊन, तर समजणार पण नाही. आणि ऑफर काय माहिती आहे गाईज, 1000 रुपीजला सिंगल पीस भेटतो, बट सेलमध्ये दिवाळी ऑफरमध्ये गाईज फक्त 800 रुपीजला तुम्हाला भेटते. गाईज ही नेक्स्ट पॅन्ट आहे, जी की फॉर्मल आहे प्रॉपर. आणि याच्यात आणि त्याच्यात फक्त इलास्टिकचा फरक आहे. आणि बघा सेम आहे, एकदम सेम आहे. आणि याचा रेटिंग असणार आहे सेलमध्ये 500 रुपीज. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे कलर्स भेटतील, 8 ते 10 कलर्स अवेलेबल आहे. आपण आता लास्ट प्रोडक्टकडे चाललो आहे, जे की आहे ट्रॅक. तर जे लोक स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा जॉगिंग वगैरेला जातात, डेली वेअरला हवे ट्रॅक्स, तर इथे जॉगर्स टाईपमध्ये ट्रॅक भेटते. आणि ह्याच्यात पण आपल्याला अजून खूप टाईप्स भेटेल, कलर्स भेटेल आणि वेरियस प्रोडक्ट्स भेटेल. तर तुम्हाला शो करतो मी. तर बघा हा ग्रे कलर एक आहे, हा पण किती छान आहे. आणि आजूबाजूला बघा काही जिप्स पण आहे इथे. आणि इथे एक खाली पॉकेट पण भेटतं. आणि हा एकदम असा ओपन आहे, हा वेगळा टाईपचा आहे, तो जॉगर्सचा होता. तर तुम्हाला हा एक टाईप भेटेल. नंतर अजून काही खूप सारे बघायला गेले तर तुम्हाला इतके सारे पॅकिंगमध्ये भेटतात. हे बघा इतके सारे पॅकिंगमध्ये प्रोडक्ट आहेत. तर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. ही स्टार्टिंग आहे गाईजची 349. तर गाईज असं काहीतरी इकडचं कलेक्शन होतं. आणि इथे सगळं आपण एन्जॉय केलं. आणि तुम्हाला मी दाखवले की कसे कसे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत. आणि इथे बघू शकतात गाईज, इथे कस्टमर पण आलेत, सगळे आता परचेस करतात. आणि सौरव तुला काय वाटतं भाई? सांगतो इथे सगळं सेल व्हायच्या अगोदर तुम्ही आणि लुटून घेऊन घ्या. सगळे संपायचे, तेच बोलतोय बघ ना. इथे लगेच गर्दी पण झाली गाईज. दिवाळीची ऑफर पण भाई ट्रेंडिंग वर चालू आहे शॉप आता. गाईज ब्रँड्स कॉर्नरचे हे ओनर आहेत. आणि तुम्ही ह्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करू शकतात. आणि इफ तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत आणि लोकांना फॉलो करतात ह्या इंस्टाग्राम पेजवरती, तर तुम्हाला 5% इथे डिस्काउंट वेगळा भेटेल. तर तुम्ही यांच्यासोबत कोऑर्डिनेट करू शकता. ब्रांड्स कॉर्नर में आपका स्वागत है. ब्रांड्स कॉर्नर में आइए, अब दिवाली सेल का फायदा उठाइए. और जो भी सर के चैनल को और ब्रांड्स कॉर्नर के चैनल को फॉलो करके आएगा, उसको ब्रांड्स कॉर्नर की तरफ से 5% का डिस्काउंट. जल्दी आइए, ऑफर का फायदा उठाइए. ब्रांड्स कॉर्नर में कस्टमर लोग के लिए ब्रांडेड ऑफर है. ये कूपन आप शॉपिंग करेंगे, आपको ये कूपन दिया जाएगा. आप नेक्स्ट 30 ये कूपन है 31 दिसंबर तक वैलिड है. आप अगली बार जब भी विजिट करेंगे, इसको स्क्रैच करने पे जो भी इसमें नंबर आएंगे आपके शॉपिंग पे उतना माइनस हो जाएगा. और जल्दी आइए, ये कूपन का फायदा उठाइए. कूपन्स बद्दल अजून सांगतो. तर हे कूपन्स आहे ना, तुम्ही दिवाळीमध्ये जेव्हा शॉपिंग करणार आहोत तर तेव्हा काय होणार, हे कूपन्स तुम्हाला भेटतील, पण तुम्ही तेव्हा स्क्रॅच नाही करू शकत. हे आधी चालत होतं, पण दिवाळीमध्ये कसं ऑलरेडी फ्लॅट डिस्काउंट इतकं तुम्हाला भेटतच आहे. पण तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा येणार ना गाईस,
तेव्हा कुपन वर्क करणार. आणि हे कुपनला तुम्ही स्क्रॅच करतील ना तर याला कसं आहे 5% घेऊन 40% पर्यंत डिस्काउंट आहे. तर तुम्ही बघू शकता ना एकदम अमेझिंग डील भेटते तुम्हाला. नेक्स्ट टाइम तुम्हाला डायरेक्ट 40% ऑफ भेटलं तर कसं 60% तुम्हाला पे करायचं ओनली. आपले मित्र लोक आले तर आता आपण घरी वगैरे आलोय आणि नंतर आवरून बाहेर आलो परत मित्रांना भेटायला. तर इथे आहे समर्थ भाऊ वन साइड, अश्विन, मैं हूँ जियान, सौरव मिश्रा परत आले. काय अरे यार गाईज माझ्या चष्म्याची वाट लागली यार. बघा कोणीतरी सुपर चॅट मारा मला आता 1,500-2,000 नवीन चष्मा घेतो बघ कसं निघतो बघा. काय करणार यार गाईज. तर मी घरी गेलो नंतर फ्रेश वगैरे झालो नंतर बाहेर आलो आता आणि आपण आता फ्रेंड्सला भेटणार आपण चाललोय आता बाकीच्यांना भेटायला. आणि काय आलं मी माझ्या फोनमध्ये इतकी चार्जिंग पण नव्हती की मी ब्लॉग कंटिन्यू करू आणि एनर्जी माझ्या जरा पण नव्हती. तर असं काहीतरी विषय झाला होता. तर आपण जागा आणि बाकीच्या मित्रांना भेटूया. समर्थ लोक निघाले. चालले सौरभ भाऊ. हा चल आपण इथे पोहोचलो आणि समर्थ आणि आपला जियाने आहे फक्त. जियान जाड्या नाही. आणि अजून कोण कोण येते रे? रम्या पम्या सम्या. त्याच्यावरती हसण्यासारखं काय होतं. विनीत येतात ना देवराज पारस. संपेल पण ते हे बघ काय घेऊन आला बघा. लॉटरी मध्ये याला फटाके लागले. लॉटरी नाही रे बाबा पैसा दिलाय 25 ते फाडून टाकलं पडलेलं भेटले ना. तू माचीस दे तुझ्या आईची स्वतः हे करत बसलायच त्याच्यावर. ही लोक आली ना की गपचूप पेटो आणि माझ्या हातात देते. तुझ्या आईला खाऊ तुझी गाण का पाडते पण कशाला बघ अंगा बिंगा टाकायचा. हे पुचकी होता पैसे नाही दिले. दुसरा काढ पटकन काढ. पटकन काढ आहे पटकन काढ. तुझ्या कुठे गेला ह्याच्यात आहे. हे चप्पल लावून वेस्ट करत आहे रे. हे एवढीच्या फटाक्याला घाबरता. हा हे दे ना लावडं हे होतं एवढं. आवाज घुमतो रे इथे. बाकी आहे ना पुन्हा इथे सगळीकडे मैदान खाली ना गाईस तर इथे सगळीकडे आवाज फिरतो. वाचला रे. अच्छा गाव गाय जैद गेलेला आता राहुल मारायला. आता त्याच्या अंगावरती टाकूया आपण. हे पेटो गपचूप थांब त्याला येऊ तर दे. इथे टाकलंय नाही तर तू गपचूप तू ना गपचूप मध्ये पाठवून पेटव माझ्या आणि त्याच्यावरती टाक. ठीक आहे. अरे हा काय इथून जाणार तिथे माझी गाडी. आवाज बघितले कसा आलेला. आवाज गेला मध्ये. कोणाकडे गेलेला आता बाईक घेऊन खरं सांग. आईकडे विनीत देवराज आणि कोण कोण पायरस येणार ना त्यांच्या अंगावर आपण टाकूया. ते लोकांना नाही होता त्यांचा वेट करूया आपण. आता पहिले पेटवायची पुढे मी आणि सर्वेश असणार आणि असं जायचं त्यांच्या पुढे. आणि जसं असं वाटलं ना की भाई आता फुटायला ना मानकर आहे ना हातात तुमचा मानकर असं करेल आणि हातात दे डायरेक्ट. काय लेट फुटतात काय लवकर फुटतात. नशिबाचा खेळ आहे. प्लॅनिंग चालू आहे बाई इथे. हा मी बॉम्ब डायरेक्ट न्यूक्लिअर बॉम्ब मानकरच्या हातात देणार. आले बघा विनीत पारस फुल देवराज सगळे आलेत. अहो घाबरतो कसा. हॅपी दिवाळी. मारामारी झाली यांची. काय सगळे निघाले आता बघा पोलीस आले त्यामुळे. तर मी पण हा ब्लॉग काही जॉईन करायला घेतो. इफ हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ब्रँड कॉर्नरला पण असं फॉलो जाऊन आणि सबस्क्राईब करा गाईज. आणि त्याच्यावरती पण धमाका दाखवा आपला ऑफर दाखवून. तर गाईज भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.